टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। यांनी आणीबाणीचं समर्थन केलंय असं राऊत म्हणतायत। देशामध्ये घोषित आणीबाणी जाहीर आहे, त्याचं काय करायचं असं ते बोलतायत। कुठल्या गोष्टीला त्यांच्यासाठी असेल, आता लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे म्हणून त्यांना आणीबाणी दिसते। आज सर्वदूर आपण बघा, स्पष्ट बहुमत भारतीय जनता पक्षाला देशभरामध्ये मिळालेलं आहे, राज्यभरामध्ये त्यांचा सफाया झालेला आहे आणि म्हणून त्यांना ती आणीबाणी वाटते। तर ती आणीबाणी वाटत असेल, आता ज्याची जी वैयक्तिक मतं आहेत, कोणाला काय वाटतं, कोणाला काय वाटत, ती सूर्यजींना काय वाटतं, शरद पवार साहेबांना काय वाटतं, उद्धव ठाकरेंना काय वाटतं, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। परंतु त्यावेळेला हा निर्णय त्यांनी लादला आणि त्यानंतर मात्र लोकांनीच उठाव केला आणि त्यांची सत्ता उलटून टाकलेली होती। कार्यक्रम येतो आणि वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेला आहे। अंदाज समितीचा जो कार्यक्रम मी कार्यक्रमाला नव्हतो त्यामुळे मला काही माहिती नाही, पण आपणच सांगतो की माहिती घेतो। तुम्ही केलेला आहे तोच आरोप विरोधक तुमच्यावर करतायत की लोकशाही अस्तित्वात नाही, हुकुमशाही आहे मोदी काळात, हा विरोधक आरोप करतायत। या आरोपाकडे तुम्ही कसं बघताय? विरोधकांचा सगळा सुपडा साफ झालेला आहे, लोकांनी त्यांना स्पष्ट नाकारलेलं आहे। आज कुठेही त्यांचं अस्तित्व दिसत नाहीये। आपण बघितलं असेल, विधानसभेमध्ये असा निर्णय, ऐतिहासिक निर्णय यावेळेला लोकांनी दिला, जनतेने दिला, मतदारांनी दिलेला आहे। ते काय हुकुमशाही आहे का? हुकुमशाही कशाला म्हणतात? 1975 मध्ये ज्या वेळेला जून महिन्यामध्ये या ठिकाणी इंदिराजींनी आमच्यावर लादली होती, त्यावेळेच्या तत्कालीन सरकारने आमच्यावर लादली होती। अनेक लोकांना त्यांनी रातोरात उचलून जेलमध्ये टाकलं, अनेक लोकांना सक्त मजुरीची शिक्षा दिली, त्याला आणीबाणी म्हणतात। आज कुठे आणीबाणी आहे? आज तुम्हाला लोकांनी नाकारलं, तुम्हाला मतं दिली नाही आणि म्हणून तुम्हाला आणीबाणी दिसते। म्हणजे मला वाटतं हास्यास्पद विधान या ठिकाणी विरोधी पक्ष करतोय। त्यांना अजूनही संधी आहे, त्यांनी निवडणुका समोर आहेत, महापालिकेच्या आहेत, नगरपालिकेच्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, यामध्ये त्यांनी समोर यावं। इथे काही कोणाची गळचेपी केली नाही, कुणाला निवडणुका लढवा म्हणून काही शक्ती नाहीये, असं नाहीये। मला वाटतं फक्त विरोधकच म्हणतायत, 4 बोटावर मोठ्या इतके लोकांना आणीबाणी वाटते, पण सगळं देश म्हणतोय की या देशामध्ये, देशवासीय म्हणतात की या देशामध्ये लोकशाही आहे। हो, सत्ता मिळवण्यासाठी भाजप जे आहे ते सैतानाची सुद्धा मदत घेऊ शकतं असं प्रकाश महाजन म्हटले। मनसेचे नेते त्यांनी म्हटले की ज्या दिवशी भाजपने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली, मी पण तुरुंगवास भोगला होता, मात्र मी तो सन्मान निधी नाकारला। मला काही फार या विषयावर बोलावं वाटत नाही प्रकाश महाजन। अजित पवारांवर शिंदेच्या मंत्र्यांनी नाराजी कुठला कुठे? जळगाव महानगरपालिका 57च्या 57 जागा भाजप लढणार। मला वाटतं आमच्यामध्ये कुठेही वाद नाही। काल मी स्वतः रात्री 11, 11:30, 12 पर्यंत आमच्या पक्षाच्या मिटिंगला होतो। 6 लोक आमचे नेते होते। त्याच्यापूर्वी महायुतीची बैठक झाली, मान्य चव्हाण साहेब आमचे, मान्य बावनकुळे साहेब त्या बैठकीला हजर होते, तिन्ही पक्षाचे नेते त्या ठिकाणी हजर होते। आमच्यामध्ये कुठेही ताणतणाव नाही। अजून जागा वाटपाचा निकष ठरलेला नाही, पण साहजिक आहे ज्या ठिकाणी आमच्या सिटिंग जागा होत्या, ज्या आम्ही निवडून आलेलो होतो चिन्हावर, त्या आमच्या आहेत आणि म्हणून हाही प्रश्न जरा अधिक काही गुंतागुंत होत असेल किंवा काही अडचण असेल तर बोलून चर्चा करून यावर तोडगा निघू शकतो, मार्ग निघू शकतो, पण आम्ही माहितीत लढणार आहोत। म्हणतात की गिरीश महाजन माझा कार्यकर्ता होता। कोण? साधा कार्यकर्ता होता। बरोबर आहे, मी साधा कार्यकर्ताच होतो। मी संघाचा लहानपणापासून स्वयंसेवक आहे। खडसे साहेबांना म्हणा, मी बाल स्वयंसेवक होतो। मी गल्लीपासून अगदी वार्डापासून भाजी युमोचा मी कार्यकर्ता होतो, नंतर शहराचा झालो, नंतर तालुक्याचा झालो, नंतर जिल्ह्याचा झालो, नंतर राज्याचा झालो। हे 90 साली आलेत। मी शाळेत होतो तेव्हापासून शाखेत जात होतो, त्यांना माहित असेल, त्यांना माहित असेल। नाही, मी असं म्हणणार नाही, त्यांना मी नेताच म्हणेल, मी त्याच्याबद्दल कुठे डिनाय करत नाही। कोण? काय माहित, पण त्यांचा प्रवेश का तुम्ही थांबवला? ते कार्यक्रमाला येणार होते, मला जिल्हाधिकारी म्हणाले होते, पण त्यापूर्वी ते ज्या पक्षामध्ये आहेत, शरद पवार साहेब आणीबाणीचं समर्थन करतात, शरद पवार साहेब संघाला विरोध करतात, हे त्यांनी स्पष्ट करावं ना की त्यांच्या नेत्याची भूमिका काय आहे। आणीबाणीला त्या ठिकाणी ते समर्थन देत आहेत, सांगा तुम्ही, संघाला विरोध करतायत,
पण तुमची भूमिका काय आहे, तुमच्या नेत्याची तुमची भूमिका स्पष्ट करा. त्यांनी सांगितलं पाहिजे ना. ते परवाही कार्यक्रमाला होते, तो RSSचा कार्यक्रम होता, त्यांनी सांगितलं मी RSSच्या कार्यक्रमाला आलो. आज याला ते ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाचे नेतेच आम्हाला विरोध करतात, कडाडून विरोध करतात, तीव्र विरोध करतात. मग यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. अजित पवारांवर शिंदेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार जे त्यांच्यावर शिंदेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. एकनाथ शिंदेने म्हटलं की अजित पवारांच्या इथे जो निधी जमा झालेला आहे 14,000 कोटींचा त्यावर लक्ष राहू द्या असं शिंदेने त्यांच्या मंत्र्यांना सांगितलेलं आहे. त्यावरून कुठेतरी नाराजी पाहायला मिळते. कुठेही नाराजी नाही. काल सगळ्यांची बैठक झाली, मी स्वतः बैठकीला होतो, सर्व पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. कुठेही नाराजी नाही. मला वाटतं फक्त मीडियामध्ये जी नाराजी दिसते काही कुरबुर थोडीफार असते आणि ती नेहमीच असते, पक्षातही असते, मित्र पक्षामध्ये असते. पण निश्चित आमच्यामध्ये सगळं एकमत आहे आणि एकमताने आम्ही सगळ्या पुढच्या निवडणुका लढणार आहोत. निश्चित आमच्या नेत्याने जाहीर केलेलं आहे. आम्ही सांगतोय की आम्ही महायुतीच्या माध्यमातूनच या निवडणुका लढणार आहोत. फार काही ठिकाणी फारच काही तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्व लढत होऊ शकते. पण आमचा सगळ्यांचा प्रयत्न हाच आहे की आम्ही महायुतीत निवडणुका लढवणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.